मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7 जानेवारी रोजी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना 100 दिवस उद्दिष्टपूर्तीबाबत 7 सूत्री कार्यक्रम दिला होता। त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी स्वच्छता मोहीम ही केवळ अभियान अथवा प्रशासकीय न ठेवता आपल्या कार्यक्षेत्रातील रास्तभाव धान्य दुकानदारांना देखील सदर मोहिमेत सहभागी होण्यास आवाहन केले होते। शनिवार रोजी सकाळी अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय आणि सोलापूर जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबवण्यात आले। यावेळी रेशन दुकानदारही स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले। अन्नधान्य वितरण कार्यालयातील साफसफाई, रेकॉर्ड मेंटेनन्ससह आजूबाजूच्या परिसराची शोभेची रोपे लावण्यात आली। त्यामुळे कार्यालयात प्रसन्न वातावरण निर्माण झाले। त्याच पार्श्वभूमीवर नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, अन्न दिन सप्ताह, लाभार्थ्यांचे ई-केवायसी, आधार, मोबाईल सीडिंग, सोप्या पद्धतीने ऑनलाईन नवीन आणि दुबार ई-शिधापत्रिका मिळवणे, स्वच्छ धान्य लाभार्थ्यांना मिळावे याकरता जनजागृती करण्यात आली। ही मोहीम प्रशासकीय न ठेवता आपल्या कार्यक्षेत्रातील परिमंडळ कार्यालय, रेशन दुकानातही अशाच पद्धतीने स्वच्छता ठेवण्यासाठी संबंधित अधिकारी आणि दुकानदारांना आवाहन केले। यावेळी नेहमीच आपल्या प्रशासकीय योजनेमध्ये यशस्वी, प्रभावी व आपल्या हटके कार्यपद्धतीमुळे सतत अग्रेसर असणारे अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, लेखापाल वैभव ठोकळ, रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर, पंच कमिटी सदस्य शिवशंकर कोरे, जिल्हा उपाध्यक्ष उमेश आसादे, अ झोन अध्यक्ष अभिजित सड्डो, ब झोन अध्यक्ष बसवराज बिराजदार, सचिव राहुल पवार, जिल्हा सचिव राज कमटम, जिल्हा संपर्क प्रमुख नितीन पेंटर यांच्यासह बहुसंख्य शासकीय कर्मचारी व रास्तभाव धान्य दुकानदार उपस्थित होते। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।